जर 86y5 ला 3 ने पूर्ण भाग जात असेल तर y चे किमान मूल्य किती आहे? किमान म्हणजे काय? लिस्ट व्हॅल्यू यू नीड टू टेल. ठीक आहे. कमीत कमी संख्या काय असेल बघा. आता याच्यासाठी तुम्हाला 3 ची कसोटी माहित पाहिजे. मग बघा 8 अधिक 6 अधिक y अधिक 5 3 ची कसोटी काय असते की सगळ्या संख्याची बेरीज करून जर 3 ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. If the sum of all numbers, if resultant comes, if it is divisible by 3, then the whole number is divisible by 3 guys. मग आता इथे बघा 8 6 14 आणि 5 किती होत आहे? 19. मग आता कमीत कमी व्हॅल्यू म्हणजे कोणती की ज्याला 3 ने भाग जाईल? जर y ची बघा आता इथे 19 जर मी 20 केला 19 नंतर 20 ला माहिती आहे आपल्याला 3 ने भाग जात नाही. 21 केला यस भाग जाईल म्हणजे y ची व्हॅल्यू मी जर 2 ठेवली म्हणजे 21 आहे तर 21 ला 3 ने भाग जातो म्हणजेच कमीत कमी व्हॅल्यू y ची आपल्याला 2 ठेवावं लागेल म्हणजे ही टोटल 21 येईल आणि त्याला 3 ने भाग जाईल म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 हा करेक्ट राहिला. दॅट इज 2 इज द करेक्ट आन्सर. सगळ्यांना प्रॉपर पद्धतीने स्वप्नाली समजलं का? रिपीट पुन्हा एकदा रिपीट करतोय. ठीक आहे. स्वप्नालीला नाही समजलेलं आहे. 3 ची कसोटी माहिती आहे की नाही? ठीक आहे. इथे 3 ची कसोटी लावायची आहे. 3 ची कसोटी म्हणजे काय की दिलेल्या संख्येची बेरीज करून त्या संख्येला जर 3 ने भाग गेला म्हणजेच पूर्ण संख्येला 3 ने भाग जाईल असा त्याचा अर्थ होतो. मग त्यांनी म्हटलं आहे की y ची कमीत कमी किंमत आपल्याला ठेवायची आहे. ठीक आहे. म्हणजे देन द लिस्ट व्हॅल्यू ऑफ y आपल्याला सांगायची आहे. मग आपण जेव्हा टोटल केली y अधिक 19 आली मग y ची किंमत जर मी 2 ठेवतोय 0 ठेवून जमेल का काम? नाही 19च येईल कारण 19 मध्ये 3 चा भाग नाही जाणार. ठीक आहे.